नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत कालनिर्णयचे सहसंस्थापक, संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. पण केवळ कालनिर्णयचे सहसंस्थापक, संपादक किंवा व्यवस्थापकीय संचालक ही एवढीच त्यांची ओळख नाहीये. ते उत्तम लेखक आहेत. अनेक पुस्तकं त्यांची नावाजली गेलेली आहेत, गाजलेली आहेत, ज्याच्यामध्ये मला वाटतं कशासाठी कुठवर, जगप्रवाह, अजिंक्य योद्धा, बाजीराव, कर्झन काळ, मुंबई शहर गॅझेटियर, सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास, अशी अनेक पुस्तकं त्यांची खरं तर फार गाजलेली आहेत. या सगळ्यावर सुद्धा आपल्याला आज या निमित्तानं चर्चा करायची आहे. पण सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2025 हे सरतंय आणि 2026कडे आपण प्रस्थान करतोय. कसं पाहता 2026कडे येणाऱ्या आणि आता सरत्या 2025कडे? खूप आशादायी वाटतं वगैरे असं मी काही सांगणार नाही, कारण मला तर खूप भीतीदायक वाटतंय जे काय होत आहे ते जगभर, भारतात नव्हे. की ट्रम्प यांचा जो भारताविषयीचा दृष्टिकोन आहे त्यानुसार ट्रेडवर जी पडणारी बंधनं आहेत, आता नोव्हेंबर झाला तरी होत असलेला जो पाऊस आहे, आणि त्यामुळे अर्थात बाजारात लोक खूप गाड्या खरेदी करतायत, घर खरेदी करतायत, असं एक चित्र दिसत असलं तरी त्यामागे एक भयाची सावली मला दिसते की हे जर का कोसळून पडलं तर काय होईल. आणि चलनवाढीचा दर कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की चांगलं आहे. पण तो किती दिवस, होलसेल प्राइस इंडेक्स किती दिवस राहील, याची एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला थोडी भीती वाटते. खरं आहे, कारण केवळ आपण जी पुस्तकं लिहिलेली आहेत ती फिक्शन्स नाही आहे, तर अर्थशास्त्रावर देखील आपला अभ्यास गाढा आहे. आणि मला असं वाटतं आपलं पुस्तक महाराष्ट्र सरकारनं CD देशमुख पुरस्कारानं देखील आपल्याला गौरवण्यात आलं होतं. 2012-2013मध्ये ग्रंथालीचं प्रकाशन होतं. अनेक समित्यांवर, ग्रंथाली प्रकाशनाच्या कार्यकारी समितीवर देखील आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे. कृष्णा खोरे महामंडळाला देखील आपण मदत केलेली आहे. त्यामुळे तुमचा जो दृष्टिकोन आहे हा केवळ नवीन, आशादायी, पण त्या आशेमधून नेमकी कुठली आशा हे वर्ष घेऊन येत आहे आणि कुठल्या गोष्टी आहेत की ज्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे, मग ते आर्थिक असो किंवा इतर ह्या जागतिक बाबी असो, यावर देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण मला एक कायम न क्युरिओसिटी राहिलेली आहे की कालनिर्णय, जेव्हा नवीन कालनिर्णय आपल्या घरी मला वाटतं येतं, तेव्हा प्रत्येक गृहिणी, प्रत्येक महिला साधारणतः ते उलटून पाहते की राष्ट्रीय भविष्य काय आहे. साळगावकरांनी असं कधी, जेव्हा तुमच्याकडे त्या प्रिंट्स येत असतात तेव्हा कधी पाहिलेलं का, किंवा तुम्ही पाहता का? आमच्याकडे मी एक संपादक म्हणून ज्या काही प्रिंट्स येतात त्या सगळ्या एकदा नाही 7दा वाचायला लागतात तरच ते क्वालिटी त्याची राहते. त्याचप्रमाणे जो मजकूर येतो तो 100 शब्दाचा असेल तर तो 30 शब्दात कापावा लागतो, तरच ते कॉन्सन्ट्रेटेड मिळतं ना. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घ्यावी लागते, तरच त्याची क्वालिटी राहते. पण तुमचा याच्यावर किती विश्वास आहे, जे भविष्य छापून येतं त्याच्यावर? छापून येतं, वार्षिक असतं ते छापून येतं भविष्य. ते काय, जगातली सगळी लोकसंख्या डिवायडेड बाय 12 असं इतकं ते वेग असतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे एंटरटेनमेंट म्हणून अधिक बघितलं जातं. पण भविष्यावर माझा विश्वास आहे, कारण वडिलांबरोबर मी ज्या काही गोष्टी पाहिल्यात त्या सांगितल्या तर लोक मला वेळात काढतील, इतक्या त्या अचंबादायक आहेत. आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. नाही, ते बोलणं संयुक्तिक होणार नाही, अशा गोष्टींबद्दल आपण बोलू नये, त्याचा प्रसारही करू नये. त्या वैयक्तिक असतात आणि त्या 1 to 1 इंट्युटिव्ह असतात. त्या वडिलांना ते इंट्युशन यायचं आणि त्याच्यानुसार ते सांगायचे. ते म्हणजे पत्रिका किंवा हात किंवा सावली असं काही नाही, असं नुसतं चेहऱ्याकडे बघून ते सांगतात. पण हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी सांगू शकतो, नाहीतर मी असं बोललो नसतो. बरं, त्यामुळे तुमचा भविष्य या विषयावर विश्वास आहे? इंट्युशनवर विश्वास आहे माझा, आणि ती निर्व्याज असली पाहिजे, त्यातून त्याने काही फायदा आपला करून घेता नाही, मग ते नाही होत. अच्छा, त्यात जर का लोभ आला ज्योतिषाचा किंवा काही इंटरेस्ट आला तर ते कोलॅप्स होतं, ते
कोलमडून पडतं. तर ते ते अध्यात्मशास्त्रच आहे. पंचांगाकडे आपण कसं पाहता? पंचांग हे गणित आहे हो, ते निखळ गणित आहे. आपल्याकडे दीक्षित नावाच्या ग्रस्थांनी 150 वर्षांपूर्वी त्याच्यावर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. ते आम्ही हल्लीच पब्लिश केलं. ते निव्वळ गणित आहे ते. त्यात अरब लोक सुद्धा होते, आपल्या पुढे होते, मागे होते. पण आपण युरोपियन लोकांच्या निश्चित पुढे होतो. अच्छा. केपलरच्या किंवा न्यूटनच्या पुढे आपलं आकाशशास्त्र होतं, यात काय शंका नाही. आणि पण इतक्या वर्षांनी देखील ते खरं होतं. मला असं वाटतं आता कालनिर्णय सुद्धा आपण अनेक ज्या आवृत्ती ह्या छापत असतो किंवा त्यांचं जेव्हा संकलन होत असतं तेव्हा एक्झॅक्टली त्याच डेटला तीच म्हणजे ती नक्षत्र म्हणा किंवा ते जे काही सगळं जुळून येतं ते इतकं ॲक्युरसी जी आहे ती आजही असं काय अबाधित आहे. नक्षत्र म्हणजे काय आहे की जे हलत नाही आकाशात, नक्षत्र ते नक्षत्र. त्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्नच येत नाही. फार लवकर हलणारा चंद्र आणि याच्यामधले ग्रह, याचं गणित आहे ते. गणितापलीकडे काही नाही त्याच्यामध्ये. आणि ग्रहण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि यात आपलं त्यांची वेळ हा बरोबर टच होण्याची आणि सुटण्याची खरं ही एक्झॅक्ट वेळ, आणि ही काही 100 वर्षापासून भारतात सांगितली जाते. चमत्कार आहे तो. ॲक्युरसी आहे आणि ती ॲक्युरेट गणित असल्यामुळे ॲक्युरसी आलीच पाहिजे. तुम्ही या सगळ्याकडे कधी असं वळलात किंवा म्हणजे वयाच्या कुठल्या टप्प्यावर तुम्हाला असं जाणवलं की इन्क्लिनेशन आहे तुमचं, थोडंसं तुम्ही या ह्याच्याकडे झुकताय किंवा तुम्हाला याच्यामध्ये रुची निर्माण झाली? ते एक साधारण कुठलं वय असेल? हे मी लहानपणात म्हणजे 15-16 पासून घरामध्ये बघतोय. घरी योगी, स्वामी किंवा महाराज असे लोक येत आहेत. अवलिया म्हणजे कोकणात अवलिया खूप आहेत. त्यातले राणे महाराज काय किंवा राऊळ महाराज काय, आणि ते काय करतायत हे मी बघितलं आहे. आणि त्यानंतर मी ते रजिस्टरही करायचा प्रयत्न केला. इच्छाचे हे बघच आहे. पण मला शेवटी ते रजिस्ट नाही करता आलं. काही गोष्टी मी अनुभवल्या स्वतः, त्यानंतर मी ते रजिस्ट केलं नाही. आणि मी पण एका परीने ज्ञानेश्वरांकडे वळलो, नंतर निवृत्तीनाथांकडे वळलो, नंतर गोरक्षनाथांकडे वळलो. गोरक्षनाथांवर मी पुस्तक लिहिलं. गोरक्षनाथांनंतर मी बुद्धिझमकडे वळलो, कारण गोरक्षनाथ हे बुद्धिस्ट होते. आणि त्याचा अभ्यास सुरू केला. आणि काही ल्हासासारख्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली. काही शिंगाचे सारख्या मॉनेस्ट्रीज बघायची संधी मिळाली. त्यामुळे तो एक नवीन ज्ञानाचा कवाड खुलला असं म्हणायला पाहिजे. काळानुसार कालनिर्णय हे कसं बदलत गेलं, आणि खास करून तुम्ही ज्यावेळी काढायला लागलात किंवा संपादक म्हणून रुजू झालात त्यानंतर तुम्ही आवर्जून असे कुठले बदल कालनिर्णयमध्ये केलेले होते? कालनिर्णय हा एक रिफॉर्म आहे. अच्छा. त्याने पूर्वीचं जे पंचांग होतं ते बदलत नव्हतं. ते उभा काय कळायला काय कळायचं, जे उत्तरा भाद्रपद असं आलं पाहिजे. ते आणि तो कॉन्फ्लिक्ट जो होता तो मी आणि माझे वडील यांच्यातला होता. ते ट्रॅडिशनल होते, मी मॉडर्न होतो. आणि परंपरा आणि नवता, आणि आम्ही एकमेकाला स्वीकारलं होतं कॉन्फ्लिक्ट असलं तरी. मी लोकहितवादी यांच्या विचाराचा होतो, ते शंकराचार्य या विचाराचे होते. यामुळे त्याच्यातून जी एनर्जी निर्माण झाली ना, त्यातून ती नवता आणि परंपरा यांचा तो रिफॉर्म तयार झाला. आणि कालनिर्णय हा रिफॉर्म झाल्यामुळे पंचांग टिकून राहिलं. नंतर जुनी पंचांग मरत चालली होती, कारण ते बदलायलाच तयार नव्हते. बरोबर. आणि वाचता येतात आणि समजतं आपल्याला त्यातलं काय आहे. हा, आणि त्याचं इंटरप्रिटेशन पण करता आलं पाहिजे ना. हो. मग ते ज्योतिषी आणि अशा प्रकारचे लोक करतात. पण तोपर्यंत तरी ते आलं पाहिजे. मुळात जे पंचांग असतं ते भिंतीवर टांगायचे पूर्वी, ते शिल्लक तर राहिलं पाहिजे. खरं. आणि पारंपरिक लोक हे बदलाला नेहमीच विरोध करतात.
त्यांना स्टेटस को पाहिजे असतो, विरोध असतो, तो बदलायला असतो. तो बदल आम्ही यशस्वीरित्या केला. कालनिर्णय दरवर्षी 7 भाषांमध्ये प्रकाशित होतं. महाराष्ट्राचं लाडकं कालनिर्णय चालवणं हे किती आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? 7 भाषांमध्ये ते त्याच्या प्रिंट्स काढणं आणि मुळात त्याचं सर्क्युलेशन. नाही, आत्ता आहे ना ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मॅट्रिक्स आम्ही ज्याला म्हणतो ते प्रोडक्ट्स, लँग्वेजेस वगैरे, रिजन्स आता खूप कॉम्प्लिकेटेड आहे. परंतु ही इव्हॉल्व झाली आहे ओव्हर 55 इयर्स. सुरुवातीला एवढी नव्हती कॉम्प्लिकेटेड. दादर, गिरगाव, विलेपार्ले एवढंच रिजन होता. बरोबर. तो आता फार न्यू जर्सी आणि इथे टोरंटो एवढा प्रचंड वाढलेला आहे. पण हळूहळू वाढल्यामुळे तो आमच्या अंगवळणी पडलेला आहे. आणि कशानंतर काय होतं हे लॉजिस्टिक्स जे आहे ते लोकांना माहिती असतं, कर्मचाऱ्यांना, त्यानुसार ते करतात. पण अन्य भाषांमधून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या काही आठवणी आहेत का, ज्यावेळी अन्य भाषा सुरू केलेल्या आहेत? मुळात कालनिर्णय मराठी सोबत इतर भाषांमध्ये प्रसारित केलं जावं ही संकल्पना लक्षात तुमच्या कधी आली, किंवा साळगावकर कुटुंबियांच्या, की हा निर्णय त्यांनी घेतला की केवळ मराठीतच नाही तर इतर 7 भाषांमध्ये देखील त्याचं प्रसारण झालं पाहिजे? आणि हे होत असताना काही गमती जमती घडल्यात का, काही असे किस्से आहेत का इतर भाषांमधले? हे काय होतं की नवल टाटा, अच्छा. रतन टाटांचे वडील, हे निवडणुकीला उभे राहिले होते. बरं. जॉर्ज फर्नांडिस यांच्या विरुद्ध. बरं. तेव्हा आमचे वडील दैनिक मराठामध्ये काम करत असत. अच्छा. तर ते कालनिर्णय पाहिल्यावर नवल टाटांचा ज्योतिषावर भयंकर विश्वास. हो का? त्यांच्या बॅगमध्ये हा पंचांग असायचं. क्या बात आहे. तर ते वडिलांना म्हणाले की तुम्ही आमचं पारसी जे पंचांग आहे ते फार ढोबळचं ओबडधोबड आहे, तेव्हा तुमच्या कालनिर्णयासारखं आमचं तुम्ही पंचांग करून द्या, बरं, जे भिंतीवर लावता येईल आणि घेऊन फिरता येईल. वा. तेव्हा आणि ते इंग्लिशमध्ये करा. अच्छा. आणि इतकंच नव्हे तर मी सपोर्ट करीन त्याला. अरे वा. तर टाटांची एक अशी पद्धत आहे की जर का एखादा माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याच्यात काही गुण आहे तसं त्यांना वाटलं तर ते त्यांना प्रमोट करतात. तसं त्यांनी आमचं इंग्रजीत प्रमोट केलं. आणि आजही ते इंग्रजी, त्यात पारशी दिवसाची तिथी असते, मुस्लिम महिने असतात, कॉन्टिनेंटल प्रोडक्ट आहे तो, आणि ते खूप खपतं. तसंच आमचं जेव्हा हिंदी झालं ना तेव्हा कमल शेडगे हे टायपोग्राफर होते. अच्छा. आणि कमलने sans सेरिफ आणि सेरिफ नसलेल्या असा टाईपमध्ये ते डिझाईन केलं. तर मी कमलला म्हटलं हे चालणार नाही, मला माझा टाईपफेस बदलायचा नाही, आणि तो टाईपफेस म्हणजे माझा फेस आहे. तर कमल काय का ना, कमल हट्टी माणूस होता भयंकर. तेव्हा चटकन तिथे वडील बाजूला उभे होते. वडील म्हणाले अरे मला हिंदी नाहीतरी करायचंच होतं, हे डेटपॅड आपण हिंदीला वापरूया. वा. आणि असा हिंदीचा जन्म झाला. आणि बाकी गुजराती आणि मल्याळी किंवा इतर अन्य भाषा? नाही, त्याची अशी काही स्पेशल स्टोरी नाही. ती करायची, साऊथ इंडियन भाषा करायचं आम्ही ठरवलं. पण हे कठीण आहे मुळात. मराठी माणसाला साऊथ इंडियन भाषा कळणं कठीण असतं, कारण त्या सगळ्या भाषा सारख्याच साऊंड तरी करतात. लिखाण त्यांचं वेगवेगळं नक्कीच आहे, पण मग हे डिफरन्शिएट करणं किंवा तशी तज्ज्ञ माणसं बसवणं, हे कसं त्यावेळी हा निर्णय घेतला? मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये, कारण आम्ही जाहिराती घेत होतो, बरं, तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये सतत संबंध होता. मैत्रीचे संबंध होते, धंद्याचे संबंध होते, सगळ्या प्रकारचे संबंध होते. तर रिडिफ्युजनचं जे भाषेचं डिपार्टमेंट होतं तिथला माणूस आम्ही पकडला आणि त्याच्याकडून सगळ्या भाषांचं भाषांतर, लेख मिळवणं, लेखक मिळवणं, साऊथ इंडियन भाषांचं, वा, असे आम्हाला मिळाले. त्यात आम्हाला डॉक्टर निंजूर कन्नडाला भेटले. अच्छा. आणि साऊथ इंडियाचं काय आहे, ते एक वेगळं जरी असलं तरी कल्चर एकच आहे. बरोबर. दे इंटरॅक्ट, आणि ते बहुतेकांना बहुतेक भाषा येतात त्या, त्यामुळे ते हळूहळू जमून गेलं.
पण अशी कधी प्रिंटिंग करायच्या आधी म्हणजे जेव्हा आपण साम्य भाषेमध्ये त्याच्या प्रिंट्स येत असतात वेगवेगळ्या, तेव्हा कुठल्या तरी एका तिथीवरून किंवा अशी काही गल्लत झालेली का, किंवा असा काही किस्सा आहे का त्याचा? कारण मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या त्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडल्या जात असतील. असं झालं असेल, शक्य आहे, पण अशा गोष्टी विसरून गेलेल्या बरं असतं. आणि एक कौतुकाचाही भाग असतो. एखादा कन्नड माणूस जेव्हा एक मुंबईहून मराठी कंपनी कानडी काढते तेव्हा एक कौतुकाचा भाग असतो त्याच्यात. ते लाईक इट. बरं, हे नक्की मला जाणून घ्यायला आवडेल, कारण बेळगाव आणि आपला हा जो वाद आहे हा बरीच वर्षांचा, डेकेड्सचा वाद आहे, काही दशकांचा वाद आहे. पण कालनिर्णय स्वीकारताना त्यांना हे कधी असं जाणवलं नाही का? बेळगावमध्ये काय आहे की मराठी आणि कानडी दोन्ही लोक आहेत, तर कानडी हळूहळू वाढतात. आणि आमच्या दोन्ही एडिशन आहे, ज्यांनी मराठी पाहिजे त्यांनी मराठी घ्यावं, ज्यांना कानडी पाहिजे त्यांनी कानडी घ्यावं. कॉन्फ्लिक्ट काय नाही. आणि बेळगावचं काय ते आयलंड आहे आणि बाजूचा सगळा भाग हा कानडी आहे. फक्त बेळगावमध्ये मराठी आणि कानडी अशी पॉलिटिकल, कल्चरल नाही, कल्चरली ते मिळे जुळे अगदी खास दोस्त आहेत. बरं. पण जो वाद आहे तो घडवलेला पॉलिटिकल वाद आहे. खरंय. मराठी माणूस आणि व्यवसाय हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. तुम्ही आज इतकी वर्ष हा व्यवसाय करताय आणि मला असं वाटतं की कालनिर्णयाला सबस्टिट्यूट किंवा पर्याय हा इतक्या वर्षांमध्ये तसा निर्माणच झालेला नाही आहे. इतका विश्वास कालनिर्णयावर गेली अनेक दशकं मराठी माणसाचं राहिलेलं आहे. पण हे टिकवून ठेवणं हे किती चॅलेंजिंग होतं, आणि व्यवसायात आलेले चॅलेंजेस? हा व्यवसाय असतो ना कुठलाही असो, त्यात तुमची जर का पॅशन असेल ना, भावना, त्याच्याशिवाय तो होत नाही. आपल्याला एक डोक्यावर कांबळ चढवलं आणि चल आम्ही व्यवसाय करतो म्हटलं ते होत नाही. आणि ते पॅशन तुमचं जर का असेल ना तर त्या पॅशनपायी तुम्ही ते चालवू शकता. दुसरं म्हणजे मराठी माणूस हे काय प्रकरण जे काय आहे ना ते जेनेटिक आहे. अच्छा. कारण मराठी माणसाच्या जीन्स आहेत ना त्या टाक घोड्यावर कमान लाव कमरेला तलवार आणि चल स्वारीला, वॉरियर. त्यामुळे सैन्यात सुद्धा 3 डिव्हिजन आहेत बघा महाराष्ट्राच्या. त्यामुळे कमर्शियल हे येत नाही, माहीत नाही त्याला. बरोबर. आणि म्हणून तो लुटला जातो. खरं. उद्या जर का मराठी लोकांनी ठरवलं की जाऊन देशाचा अमुक अमुक भाग पदाक्रांत करायचा आणि त्याला आर्मी विरोध करणार नाही, ते सहज करू शकतील. कारण त्यांची जेनेटिक मुवमेंट ही जी आहे ना, म्युटेशन, हे लढवय्याचं म्युटेशन आहे. बरोबर. आता गुजरातचे लोक जातात का सैन्यात? नाही जात ना, कारण म्युटेशन नाही आहे. ते धंदा करू शकतात. आणि मुंबईतला सगळ्यात जो सुंदर भाग आहे हँगिंग गार्डन वगैरे, तिथे सगळे गुजरातीच का राहतात हो, आणि मराठी का राहत नाहीत? आणि त्यांना पैसे मिळवता येतात. आम्हाला मिळालेले पैसे टिकवता येत नाहीत. वेल सेड. आणि नको त्या प्रलोभनांना आपण बळी पडतो ना. एका वर्षात 2पट पैसे हे धावले, असं होऊ शकतं का? खरं. एक चांगला उद्योजक होण्यासाठी, म्हणजे मराठी माणसाला जर उद्योजक व्हायचं असेल तर एक चांगला उद्योजक होण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, किंवा काय टिप्स तुम्ही? आपली पॅशन फॉलो केली पाहिजे. एक तर तुम्हाला पॅशन पाहिजे, पण ते काही असेल, पणत्या बनवायची असेल समजा, मग त्यातून तो मोठे हे बनवू शकतो जार, मग अजून काय करू शकतो. पण आपली पॅशन फॉलो करता आली पाहिजे. हा पॅशनचा गेम आहे अख्खा, आणि युद्ध हाही पॅशनचाच गेम आहे. पण मराठी माणसाची पॅशन थोडीशी आता चेंज व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण फार मराठी माणसाला बोललं जातं की तुम्हाला बिझनेस करता येत नाही, यू आर नॉट मेंट फॉर बिझनेस.
तर तुम्हाला वाटतं का की मराठी माणूस पण आता उद्योगाकडे वळला पाहिजे थोडासा? आता ज्या पद्धतीने अनेक माणसं शिकतायत, परदेशात जात आहेत. हो वळतात. आय टीमध्ये जे आहेत ना त्यात साऊथ इंडियन आणि मराठी आहेत, खूप आहेत. पण मराठी लोक भांडतात. जरा बरं चालायला लागलं की बघा ना मराठी कुटुंब किती उद्ध्वस्त जायचे. विषय बाजूला आणि मग इमोशन धरून खुन्नच याला प्राधान्य. बघा मोजा. म्हणजे ते ग्लासवेअर बनवायची ती कुठली कंपनी होती, कुठली तरी मोठी कंपनी होती, दामले नावाच्या माणसं. तिथपासून एका मागून मग एक धडाधड बंद पडलेल्या आहेत कंपनी, निव्वळ भांडण आहे म्हणून. गुजरातीची माणसं काय करतात, काही वांधो नाही, भांडण बाजूला ठेवतात आणि कामाकडे लक्ष देतात. खरंय खरंय. तर ही जी वॉरियर जीन आहे ना ती तिकडे येते. हमला बोल त्याने काही होत नाही. बरोबर. अजिंक्य योद्धा बाजीराव या पुस्तकाकडे आपण वळूया. मला वाटतं आजच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीमुळे बाजीराव पेशवे यांची तशी फार चर्चा होत नाही आहे, पण ते अतिशय धडाडीचे आणि मला वाटतं इतिहासातले अतिशय दुर्मिळ असे योद्धे होते. त्यांच्यावर आपण पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाबद्दल काय सांगाल? आणि ते लिहत असताना जाणून घेतलेला बाजीराव कसा वाटला? बघा मी शाळेत होतो ना तेव्हापासून मला नकाशे बघायचा छंद होता आणि खूप वेळ मी नकाशा घेऊन बसायचो. तर अजून तो छंद आहे. आता तो इंटरनेटवर होतो. तो बाजीरावाचा नकाशा पाहिल्यावर माझे डोळे एकदम गरगरले. एवढा मोठा नकाशा असलेला हा वॉरियर कोण? आणि मग तेव्हापासून मी बाजीरावाचा अभ्यास सुरू केला की जगात अजिंक्य असलेले योद्धे खूप कमी आहेत. त्यात याचं नाव आहे. हा 42 युद्ध हरला पण त्यातलं एक जिंकला पण त्यात एकही हरला नाही. कावलरी घोडे याची घोड्यांवर कमांड आणि तो घोड्यांचे बोलायचा लिटरली. अनेक लोक बोलतात तसं काय हे नाही. घोडा हा फार इंटेलिजंट प्राणी असतो त्यामुळे तो जाऊन हत्ती आणि घोडा हे दोन. अच्छा. तर आणि स्पीड त्याचा स्पीड इतका प्रचंड होता की तो एकदा एका रात्रीत मध्य भारतातून दिल्लीत गेला. कलकाजीचं जे मंदिर आहे ते लुटलं. तिथले 2 घोडे 2 उंट आणि 5 घोडे असे काहीतरी हे घेऊन परत आला. म्हणजे तो एका ठिकाणी थांबायचाच नाही. आणि गनिमी कावा वापरणं महाराजांनंतर जर का कोणी मास्टरी ते केली असेल तर ती बाजीरावाने. म्हणजे शत्रूच्या वाटेवर दगड पेरून शत्रू वर येताना ते सोडणं, पाणसाठ्यामध्ये मिठाची पोती टाकून ठेवणं आणि ते रात्री शत्रू तिकडे पोचला की पाणीच नाही. अशा प्रकारच्या ट्रिक्स तो खूप करायचा. आणि त्यामुळे कमी ताकदीमध्ये त्याने सगळं राज्याचा विस्तार केला आणि माणसाची उभी केली, त्यांच्यावर त्याने प्रेम केलं. बाजीराव गेल्यानंतर ते जे सगळे सरदार होते, घोरपडे असतील किंवा शिंदे असतील, त्यांनी नकार दिला कोणाशी सहकार्य करायला. आमचा बॉस तो होता म्हणाले, दुसरा कोणी नाही. त्या माणसं जोडण्याची प्रचंड ताकद होती त्याच्याकडे आणि मेहनत करण्याची. अनेक वेळेला घोड्यावर बसलेला असताना कणसाचे दाणे तो खात असे असं म्हटलं जातं. शक्य आहे. अत्याचार केले नाहीत. जिथे जिथे गेला तिथे सैनिकांना अत्याचार करू दिले नाहीत. नो ॲट्रॉसिटीज. त्यामुळे रयतेला सांभाळायचं, त्यांना जगू द्यायचं, इतकाच कर घ्यायचा की ते सर्वाईव्ह होतील असा त्यांच्या बाजूने विचार करायचा. खरं. म्हणजे 1/3चा 1/4 केलं काही ठिकाणी. असा व्हिजनरी स्टेट्समन होता तो.
असं म्हणतात की अमेरिकेमध्ये सुद्धा जेव्हा लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा देखील बाजीरावाची पालखेडची लढाई त्यांना शिकवली जाते असं म्हटलं जातं. तर नेमकं काय घडलेलं होतं या लढाईमध्ये? कारण तुम्ही पुस्तक लिहिलं आहे त्यामुळे. ही लढाई काय मी पुस्तकात लिहिलेली नाही, कारण त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आणि अशी लढाई झाल्याचं कुठे लिटरेचरमध्येही हे नाही. ही रिसेंट पसरवली गेलेली कथा आहे असं माझं म्हणणं आहे. बरं. कारण आताचं जे युद्धशास्त्र आहे, खास करून मरीन्स, अमेरिकन मरीन्स, त्याच्यामध्ये या गोष्टी कुठे बसायला स्कोपच नाही. ह्या अशा कथा असतात ते पिंपळाच्या पारावर बसून सांगितलेल्या. खरं पण तुम्हाला असं वाटतं का की बाजीराव पेशवे यांचं हे पुस्तक ज्यावेळी बाहेर आलं, जेव्हा आपण ते प्रकाशित केलं त्यानंतर म्हणजे मला वाटतं लोकांचा म्हणजे इतकं इन डेप्थ स्टडी करून लिहिलेलं तसं ते पहिलंच मला वाटतं पुस्तक असेल असं मी म्हणणं योग्य नाही, परंतु ते त्या पुस्तकाची गंमत काय माहिती आहे का, ते मस्तानी विना बाजीराव. बाकीच्यांनी सगळ्यांनी मस्तानी म्हणजे एका मुसलमान स्त्रीला एका हिंदूने वरली किंवा पटवली या काही म्हणा, ह्याच्यातच लोकांना म्हणजे त्याचं मेनली युद्धशास्त्र राहिलं बाजूला. तर मी तिला ते रिस्पेक्ट देऊन सुरुवातीलाच लिहिलं की हे चरित्र हे मस्त, म्हणजे किती महत्त्वाची त्याच्या आयुष्यात ती असेल. ते आयलंड होतं त्याच्या आयुष्यातलं लिटरली, तरी तिला बाजूला ठेवून हे चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून ते प्युअरली युद्धशास्त्रावरचं पुस्तक झालं आणि भावबंधन नाटक नाही झालं. बाजीराव मस्तानी हा चित्रपट मधल्या काही काळामध्ये आपण प्रकाशित झालेला पाहिला. तुम्हाला असं वाटतं का की या चित्रपटानं बाजीरावावर अन्याय केला? मला तर ते फिक्शन आहे. आता काशीबाई होत्या ना, म्हणजे बाजीरावांच्या पत्नी, त्या अधू होत्या, लंगड्या होत्या, नाचतील कशा त्या. पण ही लिबर्टी डिरेक्टर घेतो ना, आणि चांगला गेला होता सिनेमा त्याने. बाजीरावाचं ग्रँजर आणलं होतं. मान्य, पण मस्तानीवर अधिक याही ठिकाणी फोकस आपल्याला दिसला. म्हणजे मला असं वाटतं की बाजीरावांचं युद्ध कौशल्य हे त्यातही तितकंसं रिफ्लेक्ट नाही झालं. त्या अर्थानं मी म्हटलं की बाजीरावांच्या त्याची ती प्रेमकथा आहे आणि ते खरं आहे. बाजीराव मस्तानी ही त्याची स्फूर्ती होती. तो बाजीरावाने आत्महत्या केली. ती आत्महत्या केली तेव्हा मस्तानीला अटक झाली म्हणून केली, आणि ती त्याच्या अत्यंत प्रिय अशा भावाने चिमणाजी ती अटक केली. त्यानंतर मस्तानीने हिरा खाऊन आत्महत्या केली आणि चिमाजीसुद्धा 6 महिन्यात गेला. तर शोकांतिका आहे ती. ते जर का सेटल केलं असतं व्यवस्थित ना, तर हा आटकेपार गेला असता, त्यात काही शंकाच नाही. इतका महापराक्रमी होता तो. त्या घरामध्ये त्यांनी, आणि घराचं काय होतं की ते ब्राह्मण होते, चित्पावन ब्राह्मण होते, आणि मेजॉरिटी देशस्थ ब्राह्मणांची होती. त्यामुळे देशस्थांचं कदाचित प्रेशर आलं असतं यांच्यावर. हाही भाव होता. बरं. नुसतंच धर्माचं हे नव्हतं, त्याच्यामध्ये हा एलिमेंट होता. आणि त्यावेळेला मुस्लिम स्त्री क्षणवाडात आणून ठेवणं हे ब्लंडरच होतं ना. ते बाजीरावच करू शकत होता. पण मला असं वाटतं की आजच्या युथला ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की ते सेटल करायला हवं होतं, मला असं वाटतं की हे लोकांना अपील होतं. तुम्ही जसं बोलता, छोटी बात ती वैसी ना. महाराष्ट्र राज्याच्या रायगडाच्या कम्पेअर टू रायगड हे छोटंच होतं. एवढं रायगडा एवढा नसला तरी बाजीराव हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा होता ना. त्याच्या इतकं भूमी प्रदेश असलेला महाराष्ट्र परत आपल्याला मिळाला नाही. मुंबई शहर गॅझेटियर या पुस्तकाकडे आपण वळूया. मुंबईच्या शहराचा म्हणजे जो इतिहास आहे तो तुम्ही याच्यामध्ये दाखवलेला आहे, आणि हे दाखवत असताना तुम्हाला सगळ्यात भावलेली गोष्ट कुठली होती? मुंबई शहर गॅझेटियर हे ब्रिटिशांनी लिहिलं
कारण काही उपकार करायला लिहिलं नाही, त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनसाठी गॅझेटियर्स करणं गरजेचं होतं, म्हणून ते गॅझेटियर त्यांनी लिहिलं. मला भावलेली गोष्ट त्यातली जी रेव्हेन्यू सिस्टीम आहे ती, अच्छा. आणि ते रेव्हेन्यूसाठीच लिहिलं, कारण ते कलेक्टर वापरायचं. कलेक्टर म्हणजे कोण? तो पैसे कलेक्ट करतो तो कलेक्टर. कमिशनर म्हणजे कोण? जो कमिशन कलेक्ट करतो तो कमिशनर. ह्या त्यांच्या निष्पत्त्या आहेत. कलेक्टर हा सर्वस्वी अधिकाराचा धनी असायचा आणि कमिशनर हा रेव्हेन्यूचा. त्यामुळे त्या अँगलने ते अप्रतिम केलेलं काम आहे. आणि 130 वर्ष झाली तरी ते कोणी मराठीत आणलं नव्हतं. खरं. ते खरं तर सरकारचं काम होतं मराठीत आणणे. तर मी ते मराठीत आणलं, तर त्यांनी बोंबाबोंब चालू केली, तुम्ही आमची परवानगी घेतली का? म्हटलं तुम्ही केलं नाही ते बघ. कुठलं सरकार होतं त्या काळामध्ये किंवा म्हणजे ज्यावेळी असं म्हटलं 130 वर्ष झालेली सगळी सरकार. आणि ब्रिटिशांनी मराठी नाही केलं ते कसे करतील मराठी? ते आपलंच काम होतं अर्थात, पण तो पुढाकार तुम्ही घेतलात किंवा ते विजन तुमच्याकडे होतं की अशा पद्धतीनं जे त्यांनी करून ठेवलेलं आहे किमान ते जाणून तरी घेतलं पाहिजे, त्याचा अनुवाद झाला तर किमान ते आपल्याला ज्ञात होईल. सरकारचं गॅझेटियर डिपार्टमेंट सुंदर आहे. ते जिल्ह्याची गॅझेट्स करतात ना, ती अप्रतिम करतात, नव्याने करतात. त्यांनी मुंबईचं केलं नव्हतं ह्या मला मटका लागला असं म्हणायला लागेल. पण हे तुम्ही इतक्या मोठ्या मनाने मान्य करताय, ही सुद्धा मोठीच गोष्ट आहे. आणि मला चान्स मिळाला ते करायचा. त्यात काय काय गोष्टी आहेत. हेडगियर, टोप्या, किती प्रकारच्या टोप्या लोक घालतात. अच्छा. त्यावरून त्याची जात कशी ओळखावी, काय डिटेलमध्ये काम करतात तो. असा डेटा ते त्यावेळी कलेक्ट करत होते. हो, असा क्या गॅझेटियर्स आहेत ना. तर आम्ही माउंटेनिंग म्हणजे गिर्यारोहण करताना त्यांचे नकाशे वापरायचो, मॅप्स ऑफ गॅझेटियर. त्या गॅझेटियर त्या मॅप्समध्ये वडाचं झाड, विहीर, गाईंचा गोठा असले डिटेल्स आहेत. कारण त्यांना रूल करायचं होतं ना, आपल्याला रूल नव्हतं करायचं. अशा डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. काम करायची पद्धत अप्रतिम, काय शंका. हो, त्यामुळे ते गॅझेटियर अप्रतिम आहे. नक्कीच. पण ते करत असताना तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की जसं आज आपण म्हणतो की त्यांचं ज्या पद्धतीच्या इमारती की जे बांधकाम त्यांनी केलेलं आहे, ते जे स्ट्रक्चर त्यांनी बनवलं त्याच्यात फार विचार करून किंवा अगदी म्हणजे हुबेहूब काही सिंह असो, वाघ असो किंवा दिसतील अशा पद्धतीनं त्यांचं वास्तुविशारद ते होते किंवा त्या पद्धतीच्या वास्तू त्यांनी घडवल्या, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे करत असताना रेव्हेन्यू सिस्टीममध्ये सुद्धा कशा पद्धतीने एक सिस्टीम राबवली गेली पाहिजे, एक स्ट्रक्चर कसं असावं ह्याची सुद्धा संकल्पना त्यांची क्लिअर होती त्या काळात. हो, आणि ते अनेक असे लेन्स किंवा रस्त्यावरून काम करायचे, ब्रांचेसमधून. आणि ते सगळे ब्रांचेस कलेक्टरकडे एकत्र यायचे आणि कलेक्टर डिसिजन घ्यायचा की किती कर वाढवायचा, किती सोडायचा, किती कर्ज द्यायचं. असं ते कमर्शियल, टोटली कमर्शियल धंदा करायला आले होते. आणि चांगल्या रीतीने धंदा केला, आपल्याला त्रास झाला, त्यात आपण लुटले गेलो. बरोबर. पण त्या येऊन धंदा केला नसता, आपण तोही धंदा केला नसता, हे तितकंच कर. त्याच्यामध्ये ना मी कर्जनवरचे पुस्तक लिहिलं. ते कर्जन काळ. हा, एक माणूस कर्जन हा काय करू शकतो. एकही युद्ध न करता त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन पासून सर्वे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररीचं पुनरुत्थान, ताजमहालमध्ये 3 विटांचे तुकडे लावून त्याच्यावर भांड ठेवून जेवण करायचे लोक. ताजमहाल हॉटेल नाही, ताजमहाल, खुद्द ताजमहाल. त्याचं अख्खं त्यांनी रिनोव्हेशन केलं. म्हणजे एक माणूस किती काम करू शकतो. आणि पाठीचं प्रचंड दुखणं, घोड्यावर बसायला त्रास व्हायचा, बायकोशी पटायचं नाही, तरी गेलं त्या माणसाने. तेव्हा तुम्ही जेव्हा हे गॅझेटियर म्हणता ना, तेव्हा कर्जनच्या दृष्टिकोनातून, त्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून गॅझेटियर बघायला पाहिजे.
पण हे तुम्हाला असं स्फुरलं कसं की आपण हे हे लिहिलं पाहिजे किंवा ह्याच्याकडे वळलं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे, ह्याचा अनुवाद केला पाहिजे? कारण तसं तर तुम्ही सेट होतात ना, कालनिर्णय एकदम व्यवस्थित चालू होतं, घराघरात कालनिर्णय होतं, मनामनात कालनिर्णय होतं. नाही मग ड्राईव्हच असतात ना माणसाचे. कोणाला पोहायला आवडतं तर ड्राईव्ह होता तो वाचनाचा. आणि कर्जतमधून मी गॅझेटियरमध्ये गेलो आणि तसे मित्र होते, बरं. साथी होते, चर्चा व्हायच्या. त्यामुळे एशियाटिकमध्ये जायचो आणि त्या विषयात तुम्हाला रस असेल तर ते होतं ना. आता बिटकॉईनवरचं पुस्तक मी 16 साली लिहिलं. तेव्हा कोणाला बिटकॉईन म्हणजे काय हे माहिती नव्हतं. आणि मला लोकांनी अमेरिकेचा एजंट, बिटकॉईनचा एजंट काय वाटेल ते बोलत, मी ऐकून घ्यायचो. काही लोक विचारायचे त्या बिटकॉईनमध्ये सोनं किती असतं आणि ते काय कागदच असतं का? हो म्हणायचं. आणि काय करणार. आजही लोकांना फारसं कळलेलं नाही. आणि मला जी मी भीती वाटते तुम्हाला मगाशी म्हटलं ना, तेच हे जे व्हर्च्युअल करन्सीज आणि बिटकॉईन, बेसकॉईन, हे जे एंटायरली नवीन चलन सत्र जे येत आहे ना, त्याच्यात आपण कुठे असू आणि किती धुतले जाऊ याचं काही कल्पना नाही. कारण 41 ट्रिलियनचं अमेरिकन डेट, कर्ज, हे अमेरिका धुवून काढणार आहे, म्हणजे राईट ऑफ करणार आहे. ते कुठेतरी जाऊन पडणार ना. बरोबर. ते काय अदृश्य होणार नाही आकाशात. मुळात इतका व्यापक दृष्टिकोनच आहे तुमचा, हेच सगळ्यात कौतुकास्पद आहे की तसं पाहायला गेलं तर पंचांग, कालनिर्णय, दिनदर्शिका ह्या इतक्या गोष्टींपुरते केवळ मर्यादित न राहता, म्हणजे त्यातही तुम्ही अनेक बदल केलेत जसं काळ सरत गेला पुढे. पण या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी, म्हणजे बाजीरावांचं पुस्तक असो, म्हणजे बाजीरावांवरचं, तर अगदी त्याचा कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टरी किंवा अगदी कॉन्ट्रास्ट असा जर पाहायला गेलं तर अर्थविषयक तुमची जी आलेली पुस्तकं, म्हणजे कसं असतं, एखाद्या व्यक्तीला एका लाईनमध्ये इंटरेस्ट असतो, तुम्हाला अशा पॅरलल लाईन्समध्ये इंटरेस्ट होता असं म्हणायला हरकत नाही आहे. गोरखनाथ, येस येस, मराठीतलं ओनली बुक ऑन गोरखनाथ. आणि गोरखनाथ त्यामध्ये मी गेलो ज्ञानोबा माऊलीमुळे. माऊली नाथपंथी होते. बरं. म्हणजे निवृत्तीनाथांमुळे ते नाथ राहिले, ज्ञानदेव झाले. तिकडून गोरखनाथाकडे गेलो, कारण गोरखनाथ हा बुद्धिस्ट होता हे मला माहितीच नव्हतं. मग तिथून बुद्धिझमकडे गेलो मी. आता मला गीताचे पुस्तक आहे ते 5 बुद्धांवर आहे, बोधिचित्त. बरं. जे म्हणजे नागार्जुनासारखे जे महाप्रचंड बुद्ध आहेत आणि जे माहीत नाहीत लोकांना. आणि बुद्ध धर्म हा हिंदू धर्माच्या आधीपासून आहे. तिकडे गेलो. दुसरं पुस्तक माझं गांधी आणि आंबेडकरचं आहे, अर्थविषयक विचार. बेसिकली मी इकॉनॉमिस्ट आहे, त्याच्यामुळे एक अर्थतज्ञ बाबासाहेब ते आले भारतात आणि कायदेमंत्री झाले भारताचे, घटना आली. दुसरा वकील म्हणजे बॅरिस्टर गांधी, तो भारतात आला आणि त्याने कायदेभंग केला. पण तो एवढा हुशार होता की ही प्लेड विथ कमॉडिटीज. येस. त्यांचा सगळी जी चळवळ आहे ना, ते एक एक मीठ, तंबाखू, सगळ्या कमॉडिटीज. बनिया होता ना, आणि ब्रिटिशही बनिया होते. त्याने कमॉडिटीजमध्ये ब्रिटिशांना आवड, आणि लोकांना सांगितलं नाही आपण मिठाच्या सत्याग्रहाला जायचं आहे कारण मिठाचा हा 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 भाग अर्थशास्त्राचा आहे, हे सांगितलं नाही. आणि लोकांनी विश्वास ठेवला आणि त्याच्याबरोबर गेले. इकॉनॉमिक्सवरून मी गेलो त्याच्यात. की दोघांची अर्थ, कोलंबिया युनिव्हर्सिटीचे PhD बाबासाहेब, LSEचे पण PhD, म्हणजे आले काय त्यात. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ हे रेव्होल्युशन घडवू शकतो, असा एक अर्थशास्त्रच रेव्होल्युशन घडवू शकतो. तो पाया आहे आपल्या जीवनाचा. आज साखरेचा भाव काय आहे, लोक जे म्हणतात ना आम्हाला इंटरेस्ट नाही पॉलिटिक्समध्ये, ते मला पटत नाही.
बरं. कारण तुम्ही सकाळी चहा बनवता ना, त्याचं दूध, त्या चहाची पत्ती, पाणी, त्याची हीट, बरोबर. हे सगळं पॉलिटिशियन्स ठरवत असतात. तेव्हा ते तुमचं आयुष्य कंट्रोल करतात, हे जाणून तुम्ही त्यांचं आयुष्य कंट्रोल करायची गरज आहे. खरं. मुंबईचा जर आपण थोडासा विचार केला तर मुंबई ही आर्थिक, म्हणजे आपण अर्थविषयी बोलतोय आणि मुंबई संदर्भात देखील बोलतोय, तर मुंबई ही आर्थिक राजधानी बनण्याच्या आधी तो मान सुरतकडे गेला होता. तसंच कोलकाता असो किंवा म्हणजे कोलकाता ही कायम इंग्रजांच्या जरा जवळची होती. इंग्रजांसाठी ती म्हणून राजधानी ते मानायचे. मुंबईचं महत्त्व हे वाढत कसं गेलं? कारण आपण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, आपलं अनेक वाचन आहे आणि खास करून अर्थविषयक आहे. तर मुंबईचं महत्त्व या काळामध्ये वाढत कसं गेलं होतं आणि यापुढे ते असंच अबाधित राहील यासाठी म्हणून काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही मी काय सांगणार आहे त्याच्यावर. पण मुंबईचं महत्त्व शिवाजी महाराजांमुळे वाढत गेलं. बरं. कारण औरंगजेबाचा जो फायनान्सर होता, त्याचं वोरा का असं काहीतरी नाव आहे, तो सुरतला होता आणि महाराज जाऊन त्याच्याकडून पैसे वसूल करायचे. हे मारायचं वगैरे नाही, पैसे वसूल करायचे. तेव्हा तिथे जिराल्ड लॉन्जियर नावाचा जो ब्रिटिश एजंट होता, तो त्यांना सामोरा गेला. कारण औरंगजेबाचा जो माणूस होता दिल्लीचा, तो मुस्लिम होता, तो पळून गेला. ते अकराळ विकराळ त्यांचं रूप बघून तो पळून गेला आणि अंजियर सामोरा गेला. त्या अंजियरच्या लक्षात आलं की हा माणूस काही युद्ध करणार नाही आहे, हा आपल्याला मरेपर्यंत लुटणार आहे. तेव्हा त्याने क्राऊनला कळवलं, राणीला कळवलं की आपल्याला इथून हलायला पाहिजे आणि हल्लं तर ते पोर्ट पाहिजे आपल्याला, आणि ते पोर्ट म्हणजे मुंबई होय, ती 5 आहेत ती. तेव्हा तेही 5 बेटे होती ब्रिटिशांकडे, पोर्तुगीजांकडे, आणि त्यांची कॅथरीन नावाची एक राजकन्या होती, ती फार कुरूप होती. तर तिला खपवायची कशी या विचारात ते होते विनोद चोळा. तर जेम्स, मला वाटतं हा किंग जेम्सचं आणि तिचं लग्न करून त्यांनी अंधण म्हणून मुंबई घेतली. अच्छा. अंधण म्हणून घेतल्यावर अंजियरला सांगितलं तू जा तिकडे, झालं आपलं. अंजियरचा कार्यकाळ फक्त 3 वर्षाचा. त्यात इन्सिडेंटली महाराजांच्या राज्याभिषेकाला तो सुद्धा तो गेला होता. तर अंजियरने पहिली इथे स्थापना केली ती पोलिसांची. त्या पोलिसांचं नाव भंडारी मलेशिया, आणि भंडारी झाले तिचे लोक इथे हे पॉवर ठेवून होते आणि कुकिंग, ब्रुईंग वगैरे अशा गोष्टींमध्ये त्यांची ताकद होती. आणि मग त्यांनी भाटियांना बोलवलं, या इथे आता पोलीस फोर्स आहे, तेव्हा तुम्हाला रक्षण आहे. न्याय मंदिर नायगाव, न्याय त्याची ज्युडिशियरीची कोर्टाची स्थापना केली. न्याय पाहिजे ना शेवटी. आणि डॉकची स्थापना केली, लायन गेट का कुठचं, लायन गेट जे नाही, लायन गेट नाही, पुढे आता जे इंडियन आर्मीचं हेडक्वार्टर्स आहे ते. बरीच लायन गेट पण आहे तिथे आणि अनेक. तर नेव्हीची स्थापना केली. याचं सगळ्याचं कारण शिवाजी महाराज. महाराज येऊन सुरत लुटत होते, असं लुटत नाही म्हणायचं आपण, पण हल्ला करत होते. त्यातून मुंबई निर्माण झाली, हा माझा थिसिस आहे. वा. मुंबईची उत्पत्ती कशी झाली आणि मुंबईचं महत्त्व त्या काळात कसं वाढलं गेलं हे फार मोजक्या शब्दात तुम्ही खरं तर आम्हाला सांगितलेलं आहे. अर्थ हा जर विषय पाहिला गेला तर मराठी माणसामध्ये अर्थ साक्षरता थोडी कमी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांना वाटतं. म्हणजे स्टॉक्समध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये मारवाडी आहेत, गुजराती आहेत, तितका मराठी माणूस नाही आहे. त्याला बोला बोला तुम्ही बिनधास्त बोला. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते ना, हां. तर ते एकदा जाऊन आले अमेरिकेला. अच्छा.
आणि नंतर मग आमची भेट झाली होती. ते म्हणलं हो सागर, तिथे सगळे लोक फक्त इन्फ्लेशन डिफ्लेशन याच बोलतात, आपल्याकडे कोणी बोलतच नाही. म्हटलं तोच तर प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे संत साहित्यामुळे किंवा संत भक्ती मार्ग जो आहे ना, त्यांनी आपल्याला ही व्हॅल्यू दिली आहे. त्यामुळे ते ठेविले अनंते तैसे जिरावे, मोह वगैरे काय करू नये, असं ते आजच्या दिवसात चालत नाही इतकं. हो. ते चूक आहे असं मी म्हणत नाही नाही, नाही, नक्कीच पण ते नक्कीच आत्ता नक्कीच. चालत नाही. आपल्यासारखं त्या बंगालमध्येही ते त्यांचे होऊन गेले ना चैतन्य, त्यांनी बंगालमध्येही तेच केलं, भक्तिमार्ग. तेव्हा भक्तिमार्ग हा प्रॅक्टिकल मार्ग नाही आहे. पंजाबी भक्तिमार्गात जात नाहीत, त्यांचं नामसंकीर्तन चालू असतं एवढंच. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे संत होऊन गेले ना, त्यांचं इम्पॅक्ट प्रचंड झालं. प्रचंड झाला. आजही आहे, आजही आहे, नक्कीच आहे. फॉलोअर्स आजही आहेत. आजही मुंबईमध्ये रात्री 10 नंतर स्त्रिया फिरतात, हे संतांमुळे. हो ना, नक्कीच. दिल्लीत नाही फिरत आहेत 8 नंतर. पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल आला रिपोर्ट करायला की त्या देवाच्या समोर जाऊन तो बिल्ला असा लावतो. दॅट इज फेथ. दॅट फेथ ड्राईव्हज हिम. ती फेथ त्याची फिलॉसॉफी असते. तो बाईच्या गळ्यात हात नाही घालणार. त्यामुळे नाही, ते संतांचा महाराष्ट्र आहे. संतांनी महाराष्ट्राला अनेक देणगी दिलेली आहे. म्हणजे ती वैचारिक देणगी आहे, भक्तिपथ आहे. पण हे सगळं असताना कुठेतरी आर्थिक मार्गावर देखील आता वळण्याची कालानुक्रमे आवश्यकता झालेली आहे, असं एक साधारण तुम्हाला वाटतं? मला वाटून काय उपयोग लोकांना वाटतं. पण तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन आहात ना, ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी लोक इन्स्पायर होऊन त्यांनाही वाटतंय की कालनिर्णय इतकी वर्ष जर अखंड चालू शकतं, इतकी दशकं जर अखंड चालू शकतं, तर असा आपला एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये जर वेगळा एखादा प्रोडक्ट आला तर तो का नाही चालू शकणार? नाही, चालू शकेल. लोक चालवतात, यशस्वी लोक आता खूप आहेत अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये. म्हणजे त्या काळात देखील मारवाडी होते, गुजराती होते किंवा त्यांची मोनोपोली होती. पण असं असताना तुमच्या बिझनेसला कधी हायजॅक करायचा किंवा असं काही विषय आलेला का? कारण त्यावेळी तर जोरात होतं फार. आजही आहे. नाही, ते काय आम्ही धंदा सुरू केला तेव्हा आम्हाला काय मार्गच नव्हता धंदा सुरू करण्याशिवाय. पूर्वीचं कर्जही खूप होतं, अच्छा, नावही खूप खराब झालं होतं. आणि म्हणजे एकदम खूप चांगलं होतं, मग ते खूप खराब झालं होतं. या कॉम्प्लेक्सिटीमधून गरज ही शोधाची जननी आहे, त्यातून आम्ही धंदा चालू केला. पण ह्याच्यामध्ये एलिमेंट्स खूप असतात. आमचा नव्हता. एक तर लग्न करताना मुलाला धंदेवाईक तो असेल ना, तर मुलगी मिळत नाही. हो, घरवाऱ्यांना मिळाली, त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या लोकांची लग्न झाली, घरवाऱ्यांचं जागा होईना. त्यामुळे तो अँगल आहे. आर्मीतल्या माणसाला देतात पण धंदेवाल्याला देत नाहीत. आणि धंदेवाला म्हणजे रिस्क ना, उगाच नको बाबा ते याचं डोळ्या बदल तर काय करायचं. हा दृष्टिकोन आता बदलतोय, हे खरं आहे. पण हिस्टॉरिकली हा दृष्टिकोन राहिलेला आहे. उत्तम शेती, आता काय झालं शेतीचं, जी उत्तम होती ती आता लोक शेतीकडे वळतच नाहीत, गावाकडेच वळत नाहीत मुळात. तर शेती तर दूरचाच भाग झाला. रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे ना आता, कारण कॅपिटल इंटेन्सिव्ह झाली ती. म्हणूनच तुम्हाला असं वाटतं का की किर्लोस्कर असो किंवा जगन्नाथ शंकर शेठ असो, विकोसे पेंढारकर असो, चितळे असो, अतिशय कमी नावं आहेत मराठीमध्ये ही उद्योजक ते यशस्वीरित्या आजही आपलं नाव टिकवून आहेत. तुम्ही आहात. पण कुठेतरी नोकरीच्या मागे सतत न पडता स्वतःचा यशस्वी धंदा निर्माण करण्याच्या दृष्टीनं देखील आजच्या तरुणाईने विचार करावा का, असं तुम्हाला वाटतं? त्याच्यासाठी ना त्या तरुणाची किंवा तरुणीची धोका पत्करण्याची ताकद किती आहे ह्यावरती अवलंबून आहे. घाबरून
न जाता पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. स्लीपलेस नाईट्स तुम्हाला धंद्यामुळे जर का पडत असेल तुम्ही धंदा नाही करू शकत. त्यामुळे मेंटॅलिटी ही रिस्क घेण्याची पाहिजे. ॲपिटाईट फॉर रिस्क जे म्हणतात. आणि काही लोकांना, मला सुद्धा रिस्क घ्यायला खूप आवडतं. म्हणजे आय एन्जॉय द प्रोसेस, मजा येते त्यात. सगळ्यांना नाही आवडत. लेजर अँड प्लेजर लाईफ असं एकदा ऑफिस सोडलं की काय असं विचार करायचा नाही असं तत्वज्ञान असतं. धंद्यात तसं होत नाही. तुम्हाला ते डोक्यामध्ये कायम ते चक्र सुरू असतं. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला जे झोप पाहिजे झोपही लागते. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक यशाचा मंत्रच तुम्ही दिलेला आहे की रिस्क घ्या आणि बिझनेसकडे वळा. आणि कुठेतरी हे रिस्क घेणं आवश्यक आहे, कारण बिझनेसमध्येच रिस्क आहे असं नाही, आजकाल नोकरीमध्ये देखील किती रिस्क आहे. रस्ता क्रॉस करताना रिस्क आहे खरं. मी एक पुस्तक रेकमेंड करेन इथे. वाचलं नसेल तर, कदाचित वाचलं असेल. त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. ज्यांना धंदा करायचा आहे, पैसे मिळवायचे आहेत लेजिटिमेटली, त्यांनी हे जरूर वाचावं पुस्तक. छोटंसं पुस्तक आहे. आणि बेस्ट सेलर आहे, खूप वर्ष बेस्ट सेलर. त्यामुळे लोकांना त्यातून खूप मार्गदर्शन मिळेल. बरं, आता डिजिटल झालेलं आहे सगळं. मला वाटतं कालनिर्णय पण डिजिटल झालेलं आहे, ॲपवर आलेला आहे. येत्या काळामध्ये कालनिर्णयमध्ये आणखीन काही बदल होऊ शकतात का? काही नवीन पद्धतीने, काही तशा पद्धतीनं काही विचार चालू आहे का? बघा, आमचं वेबसाईट भारतातली पहिली वेबसाईट ही कालनिर्णय आहे. अच्छा. त्या आमच्या धंद्यामध्ये इनोव्हेशनला, नवीन गोष्टींना खूप स्कोप असतो, करीत असतात. गेल्या वर्षी बारकोड्स केले. त्या बारकोडवर स्तोत्र आणि संगीत आहे. आमचं ॲपसुद्धा वन ऑफ द फर्स्ट ॲप्स. म्हणजे अमेरिकेचा राजदूत होता माझ्याबरोबर, मी इनॉग्रेशनला गेलो होतो. तो मला विचारत होता, व्हॉट इज दिस ॲप बिझनेस. त्यालाही माहीत नव्हतं. बट वी न्यू. आम्ही इनोव्हेशनवर थ्राईव्ह होतो. आणि आमचं पुढचं इनोव्हेशन काय आहे हे तुम्हाला सांगण्यात का मी मूर्ख माणूस नाही. पण साळगावकरजी, आज खूप छान गप्पा झाल्या आणि खूप काही जाणून घेता आलं तुमच्याकडून. की मला असं वाटतं की कालनिर्णयाची जी अष्टकोनी म्हणजे आहे, त्याही पलीकडे जाऊन अनेक विचार त्याच्यामध्ये आपण गेली अनेक वर्ष मांडत आहात. लोकांना ते अनेक विचार भावत आहेत. इतकी वर्ष अजूनही इंटॅक्ट आहे ती फेथ कालनिर्णयावरचा. आणि येत्या काळामध्ये तुम्ही इनोव्हेशन करत आहात, त्यामुळे ते आम्हाला नक्कीच पाहायला आवडतील. आज तुम्ही जय महाराष्ट्रामध्ये आलात आणि अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्यात. वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला वाटतं आपण चर्चा केली, इतिहासापासून ते अर्थशास्त्रापर्यंत. तर खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. असेच येत जा. आम्हाला वेळ दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. थँक्यू. आणि कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.